नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांची मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त 172 जागांसाठी भरतीची जाहिरात सुरू झाली आहे। तर नेमकी भरती काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध नवीन 172 रिक्त पदांसाठी नियुक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित करत आहेत। भरतीची जाहिरात ही स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। तर भरतीचा विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार हा देशातील सर्वात विश्वसनीय बँक मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली व मोठी संधी आहे। तर याच्यासाठी एकूण पदे हे 172 राहणार आहे। तर अर्ज सुरू हा जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागवण्यात आले आहेत। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत असणार आहे। तर पदाचे नेमके नाव काय आहे, तर सहाय्यक व्यवस्थापक अभियंता, उपाध्यक्ष GM आणि उप CI ASO इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प DGM घटना प्रतिसाद। तर याच्यासाठी व्यावसायिक पात्रता काय, तर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर याच्यासाठी सिव्हिल इंजिनियर मध्ये किमान 60% गुणासह बॅचलर पदवी, असिस्टंट मॅनेजर विद्युत अभियंता किमान 60% गुणासह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी, सहाय्यक व्यवस्थापक अग्निशमक अभियंता BTech व पदवीधर असणे। तर उपाध्यक्ष कॉर्पोरेटर कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पदवीधर असणे आवश्यक। GM आणि उप सिस्को इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प यासाठी BTech ME MTech MSc व MCA असणे आवश्यक आहे। DGM घटना प्रतिसाद, तर त्याच्यासाठी BTech ME MTech MSc व MCA हे पात्रता आवश्यक आहे। तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई व नवी मुंबई हे राहणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो किंवा तिने निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर मानदंडाची पूर्तता केली आहे आणि तपशील त्याने किंवा तिने केलेले सर्व बाबतीत योग्य आहेत। राखीव प्रवर्गातील उमेदवार ज्यांच्यासाठी कोणतेही आरक्षण नमूद केलेले नाही, सर्वसाधारण श्रेणीसाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास मोकळे आहेत। जर त्यांनी 12वी सामान्य श्रेणीसाठी लागू असलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत। जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की अर्जदाराने पात्रता मानदंडाची पूर्तता केली नाही आणि किंवा त्याने किंवा तिने कोणतीही चुकीची खोटी माहिती दिली आहे किंवा कोणत्याही भौतिक वस्तुस्थिती दडवली आहे, तर त्याची किंवा तिची उमेदवारी कायम राहील व रद्द केलेली नियुक्ती आणि अंतिम निवड झाल्यानंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास तिच्या सेवा त्वरित बंद केल्या जातील। अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की अर्ज काटेकोरपणे विहित नमुन्यानुसार आहे आणि योग्यरित्या भरला आहे। निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती बँकेच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित केल्याच्या अधीन आहे। अशी निवृत्ती ही बँकेत रुजू होण्याच्या वेळी लागू असलेल्या बँकेतील अशा पदांसाठी बँकेच्या सेवा आणि आचार नियमांच्या अधीन असेल। संप्रेषण प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना त्याच्या ईमेल ID सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो। कॉल लेटर, मुलाखतीच्या तारखेचा सल्ला इत्यादी, कारण कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही। तर याच्यासाठी शेवटची दिनांक ही 12 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची ही तारीख राहणार आहे। तर डिटेल ऑफ पोस्ट, ग्रेड, वेकेन्सी, एज, प्लेस ऑफ पोस्टिंग, तर नेम ऑफ पोस्ट आहे, त्यानंतर ग्रेड, नंतर वेकेन्सीज, नंतर PWBD हॉरिझॉन्टल, नंतर एज इन इयर 1/10/2024 आणि प्लेस ऑफ पोस्टिंग। तर पहिले आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर, याच्यासाठी वेकेन्सी मध्ये याच्यासाठी ग्रेड हा JMGS-I हे राहणार आहे। त्याच्यासाठी वेकेन्सी ही SC साठी 6, ST साठी 3, OBC साठी 11, EWS साठी 3, UR साठी 19, तर टोटल अशा 42 जागा राहणार आहेत। तर PWBD हॉरिझॉन्टल साठी HI मध्ये 1 व LD मध्ये 1 जागा राहणार आहे। तर मिनिमम एज हे 21 व मॅक्सिमम एज हे 30 हे राहणार आहे। तर पोस्टिंग हे एनीवेअर इन इंडिया राहणार आहे। तर दुसरे आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्याच्यासाठी ही ग्रेड ही सेमच राहणार आहे। तर मात्र SC साठी 3, ST साठी 1, OBC साठी 6, EWS साठी 2, UR साठी 13 अशा टोटल 25 जागा राहणार आहे। तर PWBD हॉरिझॉन्टल मध्ये HI साठी एक जागा राहणार आहे। तर याच्यामध्ये एज मिनिमम 21 व मॅक्सिमम 30 राहणार आहे। तिसरे आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर, याच्यामध्ये ग्रेड ही सेम राहणार आहे। तर SC साठी 16, ST साठी 7, OBC साठी 26, EWS साठी 10, UR साठी 42 व अशा टोटल 101 जागा राहणार आहे।
तर याच्यामध्ये एज लिमिट हे 21 ते 40 वर्ष राहणार आहे। तर बॅकलॉग वेकेन्सीज यामध्ये पहिले आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिल, याच्यामध्ये ग्रेड मात्र JMGS-I हेच राहणार आहे। तर याच्यामध्ये ST साठी 1 जागा, अशा टोटल 1 जागा आणि PWBD हॉरिझॉन्टलसाठी HI मध्ये 1 तर LD मध्ये 1 जागा राहणार आहे। तर याचे एज लिमिट हे 21 ते 30 वर्ष राहणार आहे। तर याच्यामध्ये दुसरे आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल, याच्यामध्ये ग्रेड ही सेम राहणार आहे आणि वेकेन्सीजमध्ये काही नसणार आहे। तर PWBD हॉरिझॉन्टलमध्ये LD मध्ये 1 जागा राहणार आहे। तर याचे वय 21 ते 30 वर्ष मॅक्सिमम राहणार आहे। अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करू, ती पाहायला विसरू नका आणि या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।